काय देवा मग किस्मत लिहिलं. खेळाच्या वयात कष्ट करा लागली. जवानी लेकरबाळ पोसण्यात गेली. म्हातारपणी असं वाटे थोडस सुख भेटन तर ह्या कशी निघाली ज्याची सकाळ दुपारी 4 वाजता होते. साहेब कुकडे अट्टे यार एवढा चांगल्या दिवसाला सत्यानाश केला आहे ना. ओ बाबा तुम्हाला सांगितलं ना की कधी जायचं अगदी मागून टोकत नका जात तू. आता बंदा दिवस खराब जाते ना वया. आता कोणता दिवस राहिला बाबू. आता तर संध्याकाळ झाली. बाबा आपला तो सरका नियम आहे जब उठो तब सवेरा. मोठा नियमाचं सांगत. असं कोणतं काम केलं त्या का ज्यानं समाजाचं भलं झालं. केलं नाही का मग एकदा तुमच्या सोबत्याले चालायच्या वेळेस टोंगात त्रास होता त्याला दवाखान्यात नेलेला का मग की टोंगाची तपलीगत दूर झाली. पण तुम्ही मला शाबाशी न देता उलट लटकून मारलं आणि खालून मिरचीचा धुना द्यायला तोडला. बे त्याचे त्या टोंगापासून पाय कापून टाकले ना. बाबा ते कावत नाही ऐकली की तुम्ही. ना रेंगा बास ना बैचिंगी बासुरी. म्हणजे म्हणजे तेले पाय राहिले ते चालले असते. चालले असते ते जे टोंगाय दुखले असते. आता पायच नाही चलन नाही. चलन नाही तर टोंगा दुकान कुठून. एखाद्या दिवशी माझ्या गळ्यात दुखला तर तुझं माझा हात कापून टाकशील. आता अजिबात माझ्या घरात पाय टाकायचा नाही. होय होय थांब थांब. का रे कोण होय तू. मी सायकॅट्रिक. एवढं कठीण नाव त्या मला पहिले सुचलं कसं ते. सायकॅट्रिक म्हणजे मानसिक रोगी तज्ञ. मॅथ डॉक्टर आहे तू असा सांग ना मग. हे अलग राहते. मी माणसाच्या डोक्यात काय विचार चालू आहे ते सांगू शकतो. म्हणजे तू लोकांच्या डोक्यात काय विचार चालू आहे हे पाहतं. माझ्या डोक्यात काय चालू आहे ते पाय बरं. अबे ते असं नसते जमत. मग त्यासाठी हिप्नोटाईज करावं लागते. कर ना मग. अबे तिथं नाही जमत. त्याच्यासाठी एकांत पाहिजे. आजूबाजूनं कोणीच लोक नाही पाहिजे. ओ श्याम कुठे गेलता. ओ काका काय झालं. पेट्रोल झाला का. गाडी लोटत घेऊन चालले. मॅटगीट झाला. कोणासंग बोलणार तू. कोणीच नाही इथं. एवढे मोठे लोक दिसून आले का तुला. अबे कोणीच नाही इथं. शांतता आहे. एकांत आहे.
अजून किती शांतता पाहिजे तुले, किती एकांत पाहिजे? कर मला हिप्नोटाईज, कर मला हिप्नोटाईज. काय हॅलो बे, इकडे काय आणलं? मी घरदार सोडून आलो. घरदार सोडून आला का लात मारून हाकललं? दोन्ही एकच गोष्टी आहे. अशी कशी एकच गोष्ट आहे? हेरीत पडला कसा आणि लोटलं कसं, हिच्यात फरक नाही का? विहिरीत कसा आहे पडो, टाको का लोटो, आखरी मरणच आहे. अबे लोटलं तर हत्या आणि पडलो तर आत्महत्या, हिच्यात फरक नाही का? मार, तू बी मार, तू बी त्याच्यावर टपलाय. ते जाऊ दे. तू आता राहशील कुठं? राहायचं कुठं म्हणजे? तू माझ्या जिगरी आहे त्या घरी राही. अबे तसं नाही ते. तू माझा दोस्त आहे ना, तर त्या घरी 2 महिने नाही 15 दिवसच राहील. अबे पूर्ण गोष्ट तर आहे. एवढी जिद करू आला ना, 1 महिना राहीन फक्त, बस याच्या बाहेर नाही. अबे मीच तर उदारची जिंदगी जगून आलो आणि तू म्हणतो महिनाभर राहतो. मीच तर 3x3च्या खोलीत झोपून आलो. घरी नाही राहू द्यायचं असेल तर तसं सांग. कमसे कम खोटा तर पद्धतशीर बोल. 3x3ची खोली राहते का? संडास बाथरूम राहते ना. अबे मी तिच्याला झोपून आला मग. मी तुमची मदत करू शकतो. कोण बी तू? मी 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 सायकॅट्रिक. अरे त्या माय बापाला एवढं कठीण ना कुठून शिकलं? अबे सायकॅट्रिक म्हणजे मानसिक रोग तज्ञ. सारं काय सांग ना, मॅथ डॉक्टर. अबे मॅथ डॉक्टर नाही. या बाबा त्याबद्दल गलत विचार करते. हे मी तेले पटवून देऊ शकतो. त्या कधी असं केलं ना, तर मी तुला दवाखाना टाकासाठी जागा देतो. अबे तू जसं स्वतः राहिले जागा नाही, तू काय मध्ये जागा देशील? अबे मी राजा महाराजाचा खानदान इथला होय. ही पुरी जागा आमचीच होय. भेटून देईन तुले. भेटून देईन तर तू हे काम होऊन जाईल. अरे नमस्कार. मी सायकॅट्रिक्स. एवढं कठीण ना, या माय बापाला कसं काय सुचलं रे? माझे नावनी आहे. सायकॅट्रिक म्हणजे मानसिक रोग तज्ञ. म्हणजे मॅथ डॉक्टर. मॅथ डॉक्टर नाही, हे अलग राहत असते, हे अलग आहे. ठीक आहे ठीक आहे. इकडे कसं काय काम काढलं? म्या काही काम नाही काढलं, तुम्ही तुमच्या पोराले घराच्या बाहेर काढलं. त्याने घराच्या बाहेर काढून बरोबर केलं म्या. हो तसं नाही. आपण समोरल्याबद्दल जो विचार करतो तो तसा नसते. तुम्ही त्याची एकच बाजू पाहिली, पण म्या त्याची दुसरी बाजू पाहिली, म्हणून सांगून आलो तुम्हाला. बर, आता त्याची दुसरी बाजू मी सांगतो. अरे मोठ्या, काय करून राहिला हे? आला का तुम्हाला जिम मारून बॉडी बनवालो म्हणून? हालत मेहनत तर खाऊन बनते, हरामाचा खाऊन नाही बनत. शरम कर. मी आता म्हातारा झालो, कुणाला काम नाही होत, तरी मी काम करून राहिलो. तू हरामाचा खाऊ खाऊ हे बॉडी बनवून आला. असे बापा हो तुम्ही, पोराचा खाल्ल्यावर काढता. आज मग या जिवंत असती तर मग हे कोण आहे? मला काम होई कधी आई होई ना ते आली ना, म्हटलं काम आली बाई. व घास कशी वाटत नाही तुले आपल्या आई बद्दल असं बोलाची? मी काय करू, हे करते तशी. नायकलाय आई मायचा सागर असते, पण हे मग कधी जरा चुकलं ना तर पाण्यात डुबू मारते. एक दिवस बर्फाचा गोळा घासाठी तिची सोन्याची पोत इकली, तर तिनं 4 दिवस बर्फाच्या लाटीवर झोपून मारलं.
अरे जाऊ द्या हो, लहानपणी पोरईपासून अशा गलत्या होतच राहत असते. लहानपणी अरे 4 महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे. तरी पण एवढ्याशा गोष्टीसाठी कोणी आपल्या लेकराला घराच्या बाहेर हाकलत असते का? त्याच्यासाठी नाही हाकललं नाही त्याले. मग बाबा ठीक आहे, काय करायचं? काय रे? हे माझ्या क्लास टीचर न दिलं. कोणती? हे गोरी गोरी पतलीशी चष्मा लावते ते. बाबा तुम्हाला काम करायच्या वेळेस म्हातारपण येते. बायाची गोष्ट निघाली का बरोबर 18 वर्षाचे जवान होऊन जाता तुम्ही. बस फोन जास्त बोलशील तर हे सही कायची वय पहिलं सांग. ऍडमिशन करा लागते, त्याचे वय करा सही. ओ बाबा बाहेर तुमच्या पोरानं गाडी आणली. गाडी घ्यायला कुठून आणले रे पैसे? ओ बाबा तुम्ही म्हणता ना की पैसे कमासाठी मेहनत लागते, म्या दिमागानं पैसे कमवले. पण कसे? म्या आपलं वावर इकलं. बाबू तुझे कानून कायदे माहित नाही वाटते. माया सही शिवाय तुझे वावर शिकता येत नाही. बाबा तुम्ही पैच्या चक्रात त्या दिवशी खरेदीच्या कागदावर सही केली. हे घर पाहिलं काय ते? तिथं मी भाड्यानं राहून राहिलो. आणि तिथं म्या 3 मजली घर बांधून ठेवलं, ते ह्या पोस्टानं विकून टाकलं. ओ डॉक्टर कुठं निघाले? मी सायकोलॉजीचं डबल अभ्यास करायला चाललो. त्याचे कारनामे ऐकून मी माझे शिक्षणच भुलून गेलो. माफ करा, येतो मी. मोठा आला महापुराची वकिली करायली. त्यानं आम्हाला तर बरबाद करून ठेवलं. तो एक किस खेतची मुली आहे. तुम्ही त्याची मन ऐकलीच असन. तिन्ही जगाचा स्वामी पण आई बिना भिकारी. तिथे एक मन झाली. पण आजच्या कलियुगात एका पोरानं आपल्या मायबापालाच भिकारी बनवून टाकले. चला हे तर होतच राहील. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असन तर लाईक करा, कसा वाटला कमेंट करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर इथं क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही अजून गावातल्या तमाशाचे पूर्ण व्हिडिओ पाहिले नसाल तर इथं क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. आम्ही नवीन व्हिडिओ लवकरच घेऊ. धन्यवाद.